बऱ्याच लोकांना या गोष्टीमध्ये कन्फ्युजन असतं की एक्झॅक्टली इन्व्हेस्टिंग काय आहे, ट्रेडिंग काय आहे आणि फायनान्शियल प्लॅनिंग काय आहे. तर थोडक्यात आपण जर सपोज समजून घेतलं तर इन्व्हेस्टिंग म्हणजे एक लाँग टर्म अप्रोच आहे ज्यामध्ये तुम्हाला एक पर्टिक्युलर पिरियडसाठी वेळेसाठी गुंतवणूक करायला हवी, जेणेकरून तुमचे जे टार्गेट्स आहेत, गोल्स आहेत ते अचीव होतील. ट्रेडिंगमध्ये कसं असतं, आपण शॉर्ट टर्म पिरियडसाठी मार्केटचे जे चढ उतार आहेत त्याचा फायदा घेऊन एक नफा कमावण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामध्ये तुम्हाला खूप वेळ द्यावा लागतो, एक्सपर्टाईज असावं लागतं आणि रिस्क जास्त आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग. तर फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये कसं असतं की तुमचे वेगवेगळे गोल्स असू शकतात. मॅरेज असेल, तुम्हाला घर घ्यायचं आहे, तुमचं रिटायरमेंट प्लॅनिंग असेल, या पर्टिक्युलर टप्प्यासाठी तुम्हाला एक प्लॅनिंग करावं लागतं. आणि त्याच्यासाठी तुमचं एज, तुमचा इन्कम, तुमचं रिस्क प्रोफाईल कसं आहे ते सगळं बघून त्याची एक इन्व्हेस्टमेंटची स्ट्रॅटेजी बनवावी लागते. त्याला एक फायनान्शियल प्लॅनिंग आपण म्हणतो. तर या टप्प्यातनं रिटेल इन्व्हेस्टरनं कोणता मार्ग अवलंबला पाहिजे त्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. नक्कीच.